बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहामध्ये असं म्हटलं होतं, इफ द डिसीज इज नॉट राईट डायग्नोज्ड द रेमेडी विल बी युजलेस अँड द क्युअर विल बी पुष्पान. याचा अर्थ असा की एखाद्या रोगाचे रोगनिदान जर नीट झाले नाही तर त्यावर केल्या जाणाऱ्या उपाययोजना या निष्फळ ठरत असतात. त्यावर दिला जाणारा औषधोपचार हा निकामी ठरत असतो आणि त्यामुळे त्या आजारी व्यक्तीचं आयुष्य फक्त काही काळपर्यंत वाढत जात असते, पण रोग मात्र कधी नीट होत नाही. तशीच अवस्था आपल्या एकंदरीत चळवळीची झालेली आहे. अनेक जण अनेक प्रकारे चळवळी चालवत असले तरी नेमके प्रमाणे चळवळ चालवायची म्हणजे नेमकं काय करायचं या बाबीच्या अनुषंगाने आपण सर्व अनुयायी अनभिज्ञ असल्यामुळे आपण या स्थितीपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला त्या संदेशाप्रमाणे आपल्या समोर असणाऱ्या समस्याचं आपण नीट निदान केलं पाहिजे आणि त्या निदानाप्रमाणे त्यावर आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत, जेणेकरून त्या समस्याचं निर्मूलन होऊ शकेल. या अनुषंगाने विचार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 9 मार्च 1924 मुंबईच्या दामोदर हॉल येथे केंद्रीय संस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज अर्थात सुशिक्षित करा, संघर्ष करा आणि संघटित व्हा असा संदेश दिला होता. आणि ही त्रिसूत्री पुढे चालून 20 जुलै 1924 निर्माण करण्यात आलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेचे ब्रीदवाक्य ठरलेलं आहे. मात्र आज 102 वर्षानंतर सुद्धा ते ब्रीदवाक्य आपण नीट समजून घेऊ शकलेलो नाही. त्यामुळे समाज जीवनामध्ये शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा प्रकारच्या प्रचाराने प्रसार केला जातो. त्यामुळे संघटित होण्यासाठी संघर्ष करावा लागतो ही पायरीच कुठेतरी मागे पडत चाललेली आहे. त्यामुळे फुले आंबेडकरच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा आपण आजतागायत संघटित होऊ शकलेलो नाही आणि आपण संघटित न झाल्यामुळे आपल्या कुठल्याही समस्या सोडविण्यासाठी आपण संघर्ष करायला असमर्थ ठरत आहोत. म्हणून यापुढे तरी आपण जागरूक आणि सजग राहिलं पाहिजे आणि संघटित होण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो याची जाणीव ठेवून आपण संघटित होण्यासाठी संघर्ष केला पाहिजे, जेणेकरून संघटित झाल्यानंतर आपण संघटितपणे लढा दिला तर आपल्या समस्यांना वाचा फोडू शकतो आणि एकंदरीत आपल्या समस्या सोडवण्यासाठी शासन, प्रशासन आणि सरकार दरबारी या बाबी आपण उघडपणे मांडू शकतो. तशी क्षमता आपण कार्यकर्त्यामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी बाब अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर एकंदरीत चळवळीची वाताहत का झाली याचा जर विचार केला तर असं लक्षात येते की फुले आंबेडकरांनी ज्या काळामध्ये आंदोलन चालवले त्या काळामध्ये समाज जीवनामध्ये 1009 लोक शिकलेले होते, म्हणजे 0.9% लिटरसी होती. आजच्या काळामध्ये वर्तमानात 86% लोक साक्षर असताना सुद्धा आपण मात्र संघटित होऊ शकत नाही किंवा संघर्ष करायला पुढे येऊ शकत नाही. त्याचं कारणच असं आहे की आपण हव्या त्या बाबी नीटप्रमाणे समजून घेऊ शकलेलो नाही. म्हणून आपण असा प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जुलै 1956 या देशामध्ये एकंदरीत वंचित मूलनिवासी बहुजन समाजाच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स सुरू केले होते. ते ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स मार्च 1957 पर्यंत चालले, पण पुढे मात्र ते चालू शकलेले नाही आहे. खरं म्हणजे बाबासाहेब गेल्यानंतर त्यांनी प्रस्तावित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 झाली. त्यानंतर किमान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याने आणि नेतृत्वाने अशा प्रकारच्या ट्रेनिंग स्कूल फॉर इंट्रेस्ट टू पॉलिटिक्स चालवले असते तर आज देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वेगळीच छाप पाहायला मिळाली असती आणि एकंदरीत देशाचे राजकारण सुद्धा बदललेलं आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु मार्च 1957 नंतर
मूळ निवासी बहुजन समाजातील कुठल्याही पक्ष संघटनेने आणि संस्थेने ही अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यावर आपण पुनश्च विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आज वर्तमानात केवळ राजकारणाचा विचार करून चालणार नाही, तर ट्रेनिंग स्कूल फॉर इंटरेस्ट टू मुवमेंट म्हणजे फुले आंबेडकरी आंदोलनामधला पुढे न्यायचं असेल तर त्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे नितांत आवश्यक आहे. प्रशिक्षित कार्यकर्त्याशिवाय कुठल्याही पक्ष संघटनेच्या संस्था चालू शकत नाही, हे निर्विवाद आहे. तर त्यामुळे आपण ट्रेनिंग स्कूल फॉर इंटरेस्ट टू मुवमेंट चालवलं पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही असा शहरामध्ये प्रयत्न करत आहोत. मागील 25 जून 2023 पासून सातत्याने आपण प्रत्येक आठवड्याला वैचारिक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळाचे आयोजन करत आहोत. ज्या कार्यशाळेमध्ये कार्यशाळा ऐकण्यासाठी येणाऱ्या श्रोत्यांना सुद्धा त्यांचं म्हणणं काय आहे हे मांडण्याची, व्यक्त करण्याची आपण संधी देत असतो, जेणेकरून ऐकणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा फुले आंबेडकर व्यक्त होण्याची क्षमता विकसित व्हावी, हा आपला उद्देश आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी अखंड आयुष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा संमेलन घेत असताना जे संदेश दिलेले आहेत, त्या संदेशाचे महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या खंड क्रमांक 18 प्रमाणे 18च्या भाग 1, भाग 2 आणि भाग 3 प्रमाणे एकूण 354 टायटल उपलब्ध आहेत. या 354 शीर्षकावरती आम्ही कार्यशाळा लावण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यापैकी आतापर्यंत आम्ही 162 विधानावरती कार्यशाळा लावलेल्या आहेत. कदाचित असं असू शकेल की जगाच्या पाठीवर अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असेल की फुले आंबेडकरांनी किंवा आदर्श महापुरुषांनी त्यांचा संदेश देत असताना जे व्यक्त केलं होतं त्यांच्या विधानावरती नंतरच्या काळामध्ये त्यांचे अनुयायी अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करत आहेत. हा एक आमचा प्रयोग आहे. त्या प्रयोगातून आम्ही अनेक प्रकारचे चांगले रिझल्ट निर्माण करीत आहोत. आणि ज्यांना स्टेजवर येऊन 2 शब्द बोलता येत नव्हती, ती माणसे आज आमच्या सोबत आहेत आणि ती किमान 10 मिनिटे, 20 मिनिटे, 50 मिनिटे बोलायला सक्षम ठरलेली आहेत. हे आम्ही केलेल्या एकंदरीत कार्याचा परिणामच आहे, जेणेकरून चळवळ पुढे नेण्यासाठी त्याचा मोलाचा वाटा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आम्ही ते अनुभवत आहोत.